जाणतं उदाहरण बघा, हे बघा ह्या ट्रकवाल्याला थांबवलं नाही, ह्या कारवाल्यानं बादशाह परत हॉर्न होतो ते मला परत पाटणं ते बघा, हे आता आलं वरून ते बघा गाईस, ते बघा सगळं नुसते विमानाचा राडा आहे. खाली लोह तिकडनं येतं तिकडनं जातं, काय समजतच नाही. चलो गाईस, वेलकम टू माय युट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश मस्कुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा वाशी मार्केटला आंब्याच्या पेट्या घेऊन. तर माझ्यासोबत आहेत सत्यवान भाऊ आणि आपली बी क्लास घेऊन चाललो आपली प्रवास आपण सुरू केला आहे आपला. चला भेटू आपण प्रवासामध्ये. आता आपण गाडी चालू व्यवस्थित, भेटू आपण वाशी मार्केटला. तर मध्ये प्रवासामध्ये काय आपण हालचाल होईल ती दाखवू तुम्हाला. चला गाईज. हे बघा सगळे आपल्या मँगोडवाले आपल्या बघण्यात चालले आहेत. चला एकदम नटखट राणी समोर बघू शकता गाईज, आपल्या रत्नागिरीतल्या मँगोडवाली चालल्या आहेत हातात एकदम नटून टप्पू 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 असतात चालल्या. इकडे जाऊ की तिकडे जाऊ, तिकडे जाऊ की इकडे जाऊ, याला मागे काढतात त्याला मागे काढतात. चहा वगैरे प्यायला थांबूया आता, नंतर अजून वेळ आहे भरपूर, कारण की अजून आपला अंतर पाहिजे एवढे कव्हर झाले ना. कव्हर झालं तर थांबू आपण रिलॅक्स मध्ये एकदम. चला आपण चाललो एकदम आरामात. आता आपण कचरे डॅनरला आलोय. सगळं काय भारी वाटतं यार, नाच करते काय. चहा प्यायचा टाइम झाला आपला, तर नंतर भेटू डायरेक्ट. अशा प्रकारे आपण आता चहा वगैरे पिऊन कंटिन्यू प्रवासाला सुरुवात केली आहोत. तर आता आपण गाडी चालू व्यवस्थित. चला गाईज, भेटू आता डायरेक्ट आपण मार्केटला. आता आपण असं काय हायवेला आहोत, आजूबाजूला गाडी नाही, त्याच्यामुळे आपण जरा तेवढाच कॅप्चर करून घ्यावं पटकन आणि भेटू आपण डायरेक्ट मार्केटला. चला गाईज, आता आपण गाडी चालवूया. नवी मुंबई महानगरपालिका. आज आपण रूट चेंज केलेला आहे. मार्केटला पोहोचलोय आपण आणि हे बघा गर्दी अशी काय आहे. आज कमी आहे गर्दी, असं काही गडबड नाही आहे. गाडी अशी काय आपली खाली करून झाली. आता आपण निघालोय मार्केटमधनं. साइड हो जाओ, साइड हो जाओ. काहीच आता आपण निघालोय मार्केटमधनं. सगळं 58 वय आहेत ते बघा. दिस इज जेव्हा तिकडे कॅमेरा चालू आहे खरं. नॉट युअर आयफोन युजर, ओनली अँड्रॉइड युजर. गेटपाशी पावते आहे का? सगळं आहे आपल्याकडे, त्याला उडवू पावती वर येतं त्याला पण देतात. एअरपोर्टवर नाही ना, आम्हाला चान्सच भेटत नाही काहीच की त्यांना आम्ही कव्हर करू शकतोय. चान्सच भेटे ना कधी. चला बघू, परत भेटला आता तिकडे इंटर होईल तेव्हा बघूया, भेटलं तर. चला गाडी चालूया आता, नंतर भेटू. मी दिसतंय का माहिती नाही. ते बघा आता आलं वरून, आता वरून जायला बघा साटकन वरती जाईल. निघालं काय. आता इकडे दिसेल तुम्हाला, थांबा दाखवतो. यो बघा गाईज, हे बघा साटकन गेलं बघा, गायब पण झालं. ते बघा मला पण काय दिसत आहे. ठीक आहे, माझा कॅमेराच बघ मोबाईलचा ब्रो. मला सटकन जातात ते उडतात नाही, जबरदस्त रे ब्रो. इकडे लोह मार्ग आणि बाजूला हवाई मार्ग, सगळाच मार्ग. आणि अशी काय डेव्हलपमेंट होत चालले. हो दे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. मुंबई जन्नत आहे भाई, जन्नत. ते बघा गाईस, ते बघा सगळं नुसते विमानाचा राडा आहे. खाली लोह तिकडनं येतं तिकडनं जातं, काय समजतच नाही. गाईस एवढ्या जवळ विमान असतात ना की म्हणजे उडतायत पण जवळ ना आणि लँडिंग पण जवळ होतंय. गाईस जबरदस्त भारी एकदम व्ह्यू होते, पण आम्हाला ते कॅप्चर करायला भेटत नाही कारण का हायवे असल्यामुळे थांबू शकत नाही आपण. मध्ये शूटिंगलाच आहे, बघू आपण नंतर कधी कॅप्चर करतोय चांगल्या जागा व्यवस्थित बघून. तर आपण कॅप्चर करू आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही
आपल्या ब्लॉगमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण नक्कीच विमानाचा नवीन काहीतरी नाही विमानाचा लँडिंग आणि टेक ऑफ दोन्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. तर गाईज बस एवढंच बोलत होता. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालोय. चला भेटू आपण डायरेक्ट बाहेर पनवेलला. सो गाईज अशा प्रकारे आपण आता अर्ध नाही पण पाव अंतर आपण हे करून रनिंग करून थांबलो नाश्ता करायला. सो नाश्ता वगैरे करूया. आता आपण ते गाडी लावले. चला गाईज आता नाश्ता वगैरे करून डायरेक्ट भेटू आपण. आलोय वाजलेच बघा तिथे किती वाजले ते बघा. अरे बंद झालं काय 9:30 वाजायला आले. चला नाश्ता वगैरे करूया नंतर भेटू. तर गाईज आता आपण नाश्ता वगैरे केला आणि आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. सो चला आता भेटू आपण प्रवासामध्ये. आपण इथे निघतोय. चला आता आपण भेटू डायरेक्ट नंतर. आता आपण मस्तपैकी व्यवस्थित गाडी चालूया एकदम आरामात व्यवस्थित. आणि चला काहीच इंदापूरला आम्ही आलोय आणि आता ट्रॅफिक बघा आहे ते बघा पुढे नुसत्या राडा गाड्या एकदम विषयच ना. आता मला वाटतं किती वेळ जायला आणि काय. चला थांबूया आता. काहीच आता आपण इंदापूरचा क्रॉस केलंय कसं कसं अर्धा तासानं. आणि आता माणगावला आलोय. तर इथं पण बघा काय परिस्थिती आहे ते बघा. पूर्ण टोटल जाम आहे बघा. जायचं तरी कसं ही परिस्थिती आतापासून मुलाले कसं करायचं रे बाबा. उन्हात ना इथं नाही म्हटलं तरी मला वाटतं इथं कमीत कमी पाऊण तास जाणार 100%. कारण का तिथं आम्हाला अर्धा तास गेला अरे. चला आता थांबूया काय करणार त्याला. आता काय जेवढी ही सगळी लाईन चालली एका लाईनीत सगळे चाललेत व्यवस्थित. त्यात परत हे बघा हे डबल जातात हे बघा. याला काय अर्थ आहे सांगा मला तुम्ही. त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक होतं. एवढे सगळे थांबले ट्रॅफिकमध्ये. काय किती माणसाला घाई असेल सांग मला. एवढी घाई कशाला मला सांग. एवढी घाई कशाला मला सांग. ते आता काय सांग त्याला माहिती आहे ना काय कसली एवढी घाई. त्याला माहिती आहे आता डबल का जाऊन काय होणार आहे ते. आता शेवटी आता मध्ये मध्ये घुसला बघितलास. मग एवढे हे बाकीचे थांबलेत ना याचा उपयोग काय. त्याच्यात यामध्ये 2 व्हीलर वाले ते बघ काय करतात ते बघा. चला आपण आपलं निवांत काम करूया. चालूया गाडी व्यवस्थित. ते काय आमचा नियम पाळतोय. हे बघा काय काय त्याला अर्थच नाही. ते बघा डायरेक्ट गेली ते बघा. बेशिस्तपणा. म्हणजे हे बाकीचे थांबलेत ते कशा थांबलेत काय समजत नाहीत मला. मोठी गाडी अशी पाहिजे होती. मोठी गाडी येते का कुठून समोरनं गाडी आली तर थांबणार परत आणखीन वाढणार ट्रॅफिक ते. हे बघा दोन्ही साईडनी गाड्या जातात. ह्यांना काय वाटतं समजत नाही. अरे कोण खायला जाते काय समजत पण नाही. काय बोलणार यांच्यावरती रे बाबा. चला आपण आता गाडी चालूया. हे बघा हे सगळे धुरला उडवतात. जावा त्या बिचारा समोरच्या येणाऱ्यांना पण त्रास आहे. हे बघ हे काय गेला नाही. हे बघ बघितलं. आता हीच लाईन जर एकेरी असते ना तर ती समोरनं गाडी येणार आहे बघा. डंपर येते ना तिकडनं ते बघा ते गाड्या येतात ना त्या क्लिअर आल्या असत्या. बघा ह्या ज्या गाड्या आहेत ना इथल्या ह्या एकदम क्लिअर आल्या असत्या. ह्या कारवाल्याने डबल घुसलेत आणि ट्रॅफिक जाम केला नाही. चला ते आता येऊ देत कशी येतात ते येऊ देत. जाणतं उदाहरण बघा. हे बघा ह्या ट्रकवाल्याला थांबवलं नाही ह्या कारवाल्यानं. बादशाह परत हॉर्न होत होते मला परत पाठणं. आता आपण आलो आहोत दुसऱ्या रस्त्यानं. इकडे ट्रॅफिक भरपूर होतं म्हणून आपण आपला एका मित्रानं आपल्याला सांगितलं नाही शॉर्टकट बघूया मारून बाहेर पडायला होते काय. तर ट्रॅफिक अजून भरपूर 1-1.5 तास 100% जाईल. चला तर हा रस्ता लय गावातूनच आहे. आतूनच झाला थोडासा पण 2-3 किलोमीटर वाढतं अंतर. पण ठीक आहे तर थांबण्यापेक्षा ताजूला इकडे आलेलं परवडलं. 10 मिनटं तरी मोकळं व्हायला होईल असं बोललाय. चला बघूया. सो काय जवळ आपण आलो आहे शॉर्टकटनी. बघूया आता आपला काय त्यात हा भेटतोय काय म्हणतात त्याला फायदा होतोय काय बघूया जवळ ना आलेल्याचा. काय थांबले गाईच बरोबर 1.5 तास गेला इथं. शपथ यार. चला गाईच सुटलेलं आहे ट्रॅफिक. चला फायनली आपण मेन हायवेला लागलोय आणि आता आपण चला गाडी चालू व्यवस्थित. फायनली ट्रॅफिक म्हणून सुटलेलं आहे. आता भरपूर मागे राहिलो होतो. सो चला आता आपण असं काय चाललोय.
इज द व्ह्यू. बाजूने चालले कोकण रेल्वेने. आपण आता आलो आहोत चिपळूणला. अशा प्रकारे प्रवास करून चिपळूणला पोहोचलो आपण. सगळ्या आलो आपण. तुम्हाला सांगू गाईस, वाजलेत बघा संध्याकाळचे जवळजवळ, संध्याकाळी नाही सॉरी दुपारचे 2 वाजायला आलेत. अजून आपलं तासभर आम्हाला घरी जायला. चला कंटिन्यू प्रवास चालूच आहे आपला. ट्रॅफिकने आम्हाला अक्षरशः हैराण केला आज. चला कधी कधी होतं असं. आता आपण गाडी चालू व्यवस्थित. चला आता आपण आहोत बरोबर चिपळूणला. एंटर झालेलो आहोत. परशुराम घाट उतरलो आणि आता आपण चिपळूणमध्ये एंटर झालो आहोत. चला डोक्याला हात लावून काय माहिती आहे गाईज, आम्ही जिथे जातोय ना तिथं आम्हाला ट्रॅफिक आहे. काय हे बघा संगमेश्वरला आलोय. संगमेश्वरला पण ट्रॅफिक आहे. सकाळी अंगण जायचं गेलं ना तू. चल तू गोरा है रे, आम्ही काला है. काला हुआ हुआ तो क्या क्या हुआ, हुआ? दिल वाला है, झुकेगा नहीं साला. आता बघूया ट्रॅफिक कधी संपल. अक्षरशः हैराण झालेलो आम्ही. हैराण बाहेर जागा एवढ्या ट्रॅफिकने ना. तिकडे बघायचं मला त्या मिररमध्ये बघाय बघा सगळ्या लाईनीत गाड्यात पाठीमागे. आणि हा इकडे समोर पण गाड्या आहेत बघा. संगमेश्वरला आहे आपण आता. अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग पण संपायला आला आहे. पण हे ट्रॅफिक काय संपना. आमच्या हाडापर मोडत आलाय. वेट करूया आता. काय थांबायचं लागणार आहे आपल्याला. थोडा डाऊट होता मला संगमेश्वरला ट्रॅफिक होईल, पण एवढा म्हटलं होईल क्लिअर. जर मग पांढरा कर ना थोडा. राहतातलं करायला असं काय लागेल. देखो एवढा सल्लू भाई झालो मी. ओरिजिनल कलर घे ना ब्रो. सो गाईज अशा प्रकारे आपण आता आलो घरी. आणि आजचा आपला ब्लॉग अशा प्रकारे संपलेला आहे. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर. The pain I felt is paid for, all is said and done. Oh.